रामकृष्ण हरी वारकरी संगीत विद्यालय नाशिक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जो विद्यार्थ्यांना आरंभिक जो अभ्यास दिलेला आहे आणि त्या अभ्यासाच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। आपण अलंकार दिलेले आहेत 10 आणि त्या 10 अलंकारांचा रियाज आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण आज सांगणार आहोत। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हा आहे, विषय हा आहे की आपण स्वर कशा पद्धतीने लावायचा, आपला स्वर ताल सप्तकामध्ये कसा गेला पाहिजे, वरच्या पंचम मध्ये कशा पद्धतीने आपला स्वर गेला पाहिजे, हा महत्त्वाचा विषय आहे। काही जणांचा आवाज वरती जर ताल सप्तकामध्ये जायला लागला की त्याला खोकला वगैरे येतो, आवाज फाटतो, तर आपला आवाज फाटू नये आणि चांगल्या पद्धतीने आपला आवाज लागावा याकरिता आपण खर्ज स्वरामध्ये रियाज करायचा आहे। आपला स्वर काळी 1 असेल, काळी 2 असेल, काळी 3, काळी 4 असेल अथवा पांढरी 4चा असेल, पांढरी 3, पांढरी 2चा असेल। आपला मूळ स्वर आपण घ्यायचा आहे। प्रत्येकाचा स्वर वेगवेगळा असतो आणि आपण कधीही कोणीही सांगितलेल्या स्वराप्रमाणे प्रॅक्टिस करायची नाहीये। जो भगवंताने मूळ आपल्याला स्वर दिलेला आहे त्या स्वरामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे। मी प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ स्वरामध्ये प्रॅक्टिस करायला सांगत असतो। तर आपण आज स्वर निवडलेला आहे काळी 2चा। तर बघा स्वर कसा लावायचा आहे। सा मी काळी 2चा स्वर निवडलेला आहे, तो काळी 2चा स्वर घ्यायचा आणि खर्ज स्वरातील पंचम हा स्वर धरायचा आहे। बघा खर्ज मधला पंचम आणि सा धरायचा आहे। दोघं स्वर दाबायचे बघा आणि प्रॅक्टिस करायची बघा। असं 5-10 मिनिटं अर्धा तास जसं आपल्याला सवय भेटेल आपण प्रॅक्टिस करायची आहे आणि खर्ज स्वरामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा पंचम वरती दीर्घ काळ राहायचे। नंतर पला सा म्हणायचं आहे। ज्यावेळेस आपला सा परफेक्ट लागेल पंचम मध्ये त्यावेळेस आपण तिथून सुरुवात करायची सारे ग पद्धतीचा म्हणायला। या पद्धतीने सकाळी 10-20 मिनिटं आपण खर्ज स्वरामध्ये प्रॅक्टिस करायची। म्हणजे खर्ज स्वराचा पंचम धरल्यानंतर जो आपला स्वर असेल तो तुम्हाला कळला असेल। या पद्धतीने सकाळी साऱ्या अलंकारांचा रियाज करायचा आहे। आता मूळ स्वर आपला काळी 2चा आहे। या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे। आता बघा अलंकार 10 अलंकारांचा कशा पद्धतीने रियाज करायचा ते सांगणार आहे। अलंकार बघा, पहिला अलंकार कशा पद्धतीने आपण अलंकार टाळीमध्ये बसवा म्हणजे ते ठेक्यामध्ये सहज आपल्याला म्हणता येईल। बघा एका टाळीमध्ये एक स्वर घ्यायचा आहे। सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा। या पद्धतीने 5 मिनिटं प्रॅक्टिस करा। सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा। त्याच्यानंतर एका टाळीमध्ये 2 स्वर घ्यायचे, त्याचा मध्यलय बघा
एका टाळीमध्ये दोन स्वर सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. त्याच्यानंतर चौपट बघा द्रुत लय स्पीड मध्ये सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. एका टाळीमध्ये चार स्वर घ्यायचे सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. बरोबर परफेक्ट टाळीमध्ये बसला पाहिजे. आणि मग म्हणजे प्रत्येक अलंकार एक पट आणि दुप्पट आली पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपल्या प्रॅक्टिसला अर्थ आहे आणि प्रत्येक स्वर आपला परफेक्ट लागला पाहिजे. सुरुवातीचा अलंकार थोडासा व्हिडिओ लांबेल पण अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळे आपल्याला सांगतो. बघा आता कशा पद्धतीने आपल्याला पहिला अलंकार वाजवायचा आहे. आता पहिला अलंकार एक पट दुप्पट आणि चौपट ठेक्यामध्ये कसा म्हणायचा ते बघा. प्रत्येक स्वर आपला परफेक्ट लागला पाहिजे. किमान आपला मध्यलय मध्ये पहिला सा आणि तार सप्तकातील सा परफेक्ट लागला पाहिजे. आणि क्लास लावल्याशिवाय गुरु केल्याशिवाय ज्ञान नसतं. किती पण व्हिडिओ बघा प्रत्यक्ष दर्शनी जे ज्ञान होतं ते तुम्ही कितीही कॉपी करा कितीही ज्ञान धरा ते ज्ञान आपल्या कामी पडत नाही. त्याच्याकरता गुरु शिवाय ज्ञान नाही. आपण क्लास लावा आणि क्लास लावल्यानंतर आपल्याला परफेक्ट असं मार्गदर्शन केलं जाईल. बघा पहिला एका टाळीमध्ये बघा नंतर एक पट दुप्पट आणि चौपट बघा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा आ कमीत कमी अलंकार आपण 5 मिनिटं फक्त होता बघा अशा पद्धतीने सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. कमीत कमी 10-20 आवर्तन करा. आडोह अवरोह आणि नंतर आकार म्हणा बघा अशा पद्धतीने पहिलं झालं एक पट झाला. आता दुप्पट बघा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. आता चौपट बघा एक पट दुप्पट. आता चौपट बघा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे या अलंकाराचा जितका होईल तितका आपण सराव करावा.
दुसरा अलंकार बघा, सा सा रे रे ग ग म म प प द ध नि नि सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा 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 रे रे ग ग म प प द ध नि नि सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. आता एक पट आणि दुप्पट बघा, सा 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 रे रे ग ग म म प प द ध नि नि सा सा नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा रे रे ग ग म प प द ध नि नि सा नि ध ध प प म म ग ग रे रे सा. आता दुप्पट बघा, सा सा रे रे ग ग म म प प द ध नि नि सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा 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 रे रे ग ग म म प प द ध नि नि सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा रे रे ग ग म म प प द ध नि नि सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा. तिसरा अलंकार बघा, सा रे रे ग ग म म प प द ध नि नि सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा रे रे ग ग म म प प द ध नि नि सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा. बघा एक पट आणि दुप्पट अशा पद्धतीने सा रे रे ग ग म म प प द ध नि नि सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा रे रे ग ग म म प प द ध नि नि सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा. दुप्पट बघा, चौथ्या क्रमांकाचा अलंकार बघा, सा रे ग म. पहिल्या आणि तिसऱ्या स्वरावरती टाळी आली पाहिजे, विलंबित मध्ये बघा, सा रे ग म प द नि ध नि सा नि ध नि ध प ध प
प म प म ग म ग रे ग रे सा. आता बघा एक पट आणि दुप्पट. पाचव्या क्रमांकाचा अलंकार बघा. याच्यात चार चार स्वर घेतलेले आहेत. सा रे ग म रे ग म प ग म प द म प द नि प द नि सा. सा नि द प नि द प म द प म ग प म ग रे म ग रे सा. सा रे ग म रे ग म प ग म प द म प द नि प द नि सा. सा नि द प नि द प म द प म ग प म ग रे म ग रे सा. आता बघा ठीक आहे म्हणजे एक पद आणि दोन पद बघा. क्रमांकाचा अलंकार बघा. सा रे ग म प रे ग म प द ग म प द नि म प द नि सा. सा नि द प म नि द प म ग द प म ग रे प म ग रे सा. सा रे ग म प रे ग म प द ग म प द नि म प द नि सा.
सानी द प म नि द प म ग द प म ग रे प म ग रे सा. मी सगळ्यांकडून आणि जेवढे आपले साधक आहेत विद्यार्थी सगळ्यांकडून प्रॅक्टिस करून घे. जेवढा जीव तोडून सांगतोय ना तसं तुम्ही सार्थक केलं पाहिजे. बघा आता कशा पद्धतीने वागवायचं. क्रमांकाचा अलंकार बघा. सा रे ग म प द रे ग म प द नि ग म प द नि सा सा नि द प म ग नि द प म ग रे द प म ग रे सा. पुन्हा एकदा बघा. सा रे ग म प द रे ग म प द नि ग म प द नि सा सा नि द प म ग नि द प म ग रे द प म ग रे सा. आता बघा 8व्या क्रमांकाचा अलंकार आहे. सा रे ग म प ध नि रे ग म प ध नि सा सा नि द प म ग रे नि द प म ग रे सा. सोपा आहे. सा रे ग म प ध नि रे ग म प ध नि सा सा नि द प म ग रे नि द प म ग रे सा. शेवटचा अलंकार आहे. जेवढं होईल तेवढं अलंकारांचा चांगला रियाज करा, समजून रियाज करा, त्याच्यात रियाज करा. प्रत्येकाला मी भजनी भेटा प्रत्येकाला दिलेला आहे आणि प्रत्येकाला तानपुरा पण दिलेला आहे आणि प्रत्येकाला इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे. त्या स्वरामध्ये त्या तालामध्ये आपण रियाज करा, जेणेकरून पुढं आपल्याला शिकायला सोपं जाईल आणि रियाज करायला अभ्यास राग रागिणी समजायला सोपं जाईल.
क्लास लावायचा असेल ऑनलाईन लवकरात लवकर संपर्क साधा. एकदा विद्यार्थ्यांची संख्या पूर्ण झाल्यानंतर कोणालाही घेतलं जाणार नाही. रामकृष्ण.